झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नंदुरबारमध्ये उघडकीस आली धक्कादायक घटना। अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड। पोलिसात गुन्हा दाखल, सुदैवाने अनर्थ टळला। महाराष्ट्रातील बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या बालिकांशी सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या घृणास्पद प्रकारामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालाय। ही घटना ताजी असतानाच नंदुरबार शहरात अशाच घटनेची पुनरावृत्ती होता टळली। मात्र घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका नामांकित शाळेत 5वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्षाच्या बालिकेशी होणारा अनर्थ टळला। या शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघडकीस आलाय। एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतर एकांतात भेट असे सांगण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकारामुळे पालक वर्गांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संबंधित विद्यार्थिनीचे पालक याबाबतीत म्हणाले, तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला। लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला, तिला नेट ओपन करायला लावला। तिच्याकडनं तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होता। नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली, तिचा हात धरला, तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील, काय भेटशील। ही घटना शाळेवाल्यांना कळली। शाळेवाल्यांनी त्यांच्यावर काय हे केलं। आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे। माझी एकच मागणी आहे, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी। प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या, तिथं आपण मीटिंग करू, तिथं बोलू। शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की तुमची पुरीची बदनामी होईल, पेपरबाजी होईल, हे होईल। शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा नव्हता, त्यांनी सहकार्य करायला पाहिजे आपण। मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून आता गाव पातळीपर्यंत हे लोण पसरत चालले। नंदुरबारमधील या घटनेची पोलिसात रीतसर नोंद होऊन त्या सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस अधीक्षक श्रावण दत्त म्हणाले, नमस्कार। आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता। त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलींनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले। याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। शाळा महाविद्यालयांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालकांमधून करण्यात येते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।